आपल्या सोबत भाजप नेते प्रवीण दरेकर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. दरेकरजी, आता शरद पवार यांनी गौप्यस्फोट केलाय. विधानसभा निवडणुकीआधी 2 माणसं भेटायला आली होती, 160 जागा जिंकून देण्याचा त्यांनी गॅरंटी दिली होती असं शरद पवार म्हणतायत. मला वाटतं हा गौप्यस्फोट नसून बालिशपणाचा हास्यस्फोट आहे असं माझं मत आहे. आणि पवार साहेबांसारख्या एका बुजुर्ग अनुभवी ज्येष्ठ नेत्यांनी त्या ठिकाणी आता आफ्टर थॉट एवढ्या दिवसांनी 2 माणसं भेटली, हा गौप्यस्फोट करणं म्हणजे खरंच हसण्यासारखी गोष्ट आहे. मुळात या निमित्तानं माझा प्रश्न आहे की ज्या वेळेला ही 2 माणसं तुमच्याकडे आली त्याच वेळेला तुम्ही पोलिसात किंवा संबंधित अथॉरिटींकडे तक्रार का दिली नाहीत? याचा अर्थ तुम्ही तात्पडून बघत होतात का? त्याला पाठीशी घालत होतात का? दुसरं, त्यानंतर आपण तक्रार न करता उलट पक्षी राहुल गांधींकडे या 2 माणसांना घेऊन गेल्याचं सांगताय. याचा अर्थ तुमचा उद्देश अशा प्रकारच्या गोष्टींशी सहमत होण्याचा होता की काय? आणि आता निवडणुका झाल्यानंतर आता त्या ठिकाणी तुम्ही हे भाष्य करताय, म्हणजे खरोखर हे हास्यास्पद अशा प्रकारची गोष्ट आहे. ज्या वेळेला झालं तेव्हाच का आपण बोलला नाही? लोकसभेला त्या ठिकाणी निवडणुकीत आपल्याला यश मिळालं, महाराष्ट्रामध्ये आम्ही असंच बोलायचं का तुम्ही अशा काही यंत्रणा वापरल्या? आता हा महाविकास आघाडीचा गेम प्लॅन आहे. आता बघा, केंद्रामध्ये राहुल गांधींनी प्रेझेंटेशन दिलं, तो विषय त्या ठिकाणी चर्चेत ठेवायचा. लगेच पवार साहेबांनी अशा प्रकारचा गौप्यस्फोट करायचा आणि एकंदर आणखी टप्प्याटप्प्यानं अशाच प्रकारच्या गोष्टी येतील हे माझं भाकीत आहे. आणि जनतेच्या मनामध्ये ज्या यंत्रणा निवडणुकीच्या आहेत, लोकशाहीनं संविधानाने निर्मित केलेल्या, मग लोकसेवा आपला निवडणूक आयोग असेल, इतर यंत्रणा असतील, त्यांच्याच विषयी जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करायचा, अविश्वास निर्माण करायचा, अशा प्रकारचा अराजकता मागवणारा, लोकशाहीला त्या ठिकाणी झेप देणारा अशा प्रकारची भूमिका आणि वाटचाल या सगळ्या टप्प्याटप्प्यानं या गोष्टी प्लॅन करतायत. दरेकरजी, थोडक्यात हा गेम प्लॅन आहे इंडिया आघाडीचा असं तुम्ही म्हणताय. धन्यवाद आमच्याशी बोललात त्याबद्दल. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.